मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे. जरांगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही, उद्यापासून मी पाणी सुद्धा बंद करणार आहे, कठोर उपोषण सुरू करतोय. नाही असे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती महोदयांच्या समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाहीत. यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय. पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या म्हणून त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघावा म्हणून. काल एक मिनिट शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली आहे की 72% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो का की सरकारला तमिळनाडू घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं असं आहे. सूचित केलं. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटलं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाच्या अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहे. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे. पण असं वाटतंय का की ते सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका. त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे ही काही हे असं आहे. हे ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं देता शरद पवारांनी सांगावं, पवार साहेबांनी घेऊ आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट घेतली जरंगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरंगे पाटलाने त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, मला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता की जाहीर करा हो का नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं न भेटावं हा प्रश्न कुठे येतो.